सांगली आपण कव्हर करायचं ठरलं होतं, तुम्हाला मी सांगितलं होतं सांगली आपल्याला कव्हर करायचं आहे, नवीन नवीन एक्सप्लोर करायचे. त्याच्या अगोदर म्हटलं जरा 2-4 वर्ष फेमस ठिकाण घेऊया. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आज आपण पुन्हा त्याच ठिकाणी आलोय जिथं आपण मागं लोकेशन तुम्हाला सांगतो. वसंतदादा कारखाना आहे, कारखान्याच्या पुढे गेटच्या पुढे सांगलीमध्ये आपण आलेला आहे सोलापुरी दालचा राईस खायला. इथला सोलापुरी दालचा राईस जर म्हणला तर लय फेमस झालाय. बरेच जण फेसबुकला तुम्हाला व्हिडिओ बघितला असतील, युट्यूबला व्हिडिओ बघितला असतील, इंस्टाग्रामला सुद्धा बघितला असतील. भरपूर बाहेरचे फूड ब्लॉगर येऊन गेले. आपण मागे थांबायचं आहे का? आपल्या माणसाला आपण नाही घ्यायचं, कोणी घ्यायचं? म्हणून आज पुन्हा एकदा आपण आलेला आहे. पुन्हा एकदा असाठी म्हणतो की आपण माटी मागला टायमाला बालाजी ज्यूस सेंटर साईडला व्हिडिओ केला, लय भारी ज्यूस आहे. आणि त्याच्या साईडला ही सोलापूर दालचा राईस आहे. विषय असा आहे की इथं भरपूर गर्दी असते. आपण आपल्याला थोडंसं लेट झाले, व्हिडिओ आपण आता करायला लावले 12 वाजले, पण तरी सुद्धा अजून गर्दी बऱ्यापैकी आहे. माहिती घेणार आहे आपण, कधी चालू केले, काय विषय, त्याची टेस्ट कशी आहे, चला तर बघूया. या सोलापूर दालच्या राईसच्या ह्याच्यावरती आपण आलेलो आहे बघा. असं सेंटर आहे आणि अशी यंत्रणा दादांची चालू असत्या. पातेलं बघू शकता किती मोठं आहे. त्याच्यामध्ये सोलापुरी दालचा राईस आहे. यंत्रणा इथं कायम चालू आहे. गर्दी तुम्हाला म्हणले मी आता 12:30च्या दरम्यान आलो येतं, त्यामुळे गर्दी थोडीशी कमी आहे. दादांसंग आपण आज जाऊन थोडंसं बोलूया. तर सोलापुरी दालचा राईसचे जे ओनर आहेत, दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? नाव सचिन चंद्रकांत ओमासे. प्रॉपर सांगली. प्रॉपर सांगली स्थानिक. कधीपासून चालू आहे सोलापूर दालचा राईस? इथं 2 वर्ष झालं चालू केले. आपण 6 महिने झालं चालवायला घेतलं, कंटिन्यू चालूच आहे. बरं, कशी काय सुरुवात वगैरे कशी काय झाली? सुरुवातीला पहिला आपण 5 किलो मारत होतो. हळूहळू जसा गिरायकांचा प्रतिसाद वाढत गेला तसा आपण 40 किलो पण आता पोहोचलोय. बरं, हळूहळू आणि जरा वाढत जाईल. मग राईस वगैरे त्यासाठी कुठला वापरताय काय? राईस आपण सोना मसुरी वापरतोय 55 रुपये किलोचा. बरं, राईस अशा प्रकारे चांगला असतो. आता सकाळच्या टायमाला किती क्वांटिटी केली? सकाळी आपण 40 किलो राईस करतोय रोज. सकाळी 7 वाजता गाडा चालू होते, दुपारी 1-2 वाजेपर्यंत चालू असते राईस. 7 वाजता चालू, 1-2 वाजेपर्यंत चालू असते. बरं, असं आम्हाला लेट झालंय, मग सकाळच्या टायमात जास्त गर्दी असेल. होय, सकाळी खूप गर्दी असते. समोर कारखाना असल्यामुळे आपले स्थानिक लोक, सेंटरिंग वाले, वीटभट्टीवाले, रिक्षा स्टॉपवाले, सर्व प्रकारच्या माणसांचा प्रतिसाद चांगला आहे. आता कवळी लोकांचा रिस्पॉन्स तर लय जबरदस्त आहे, लय गर्दी असते. होय. आता ही बनवताना तुम्ही राईस वगैरे कसं बनवताय? त्याची प्रोसेस वगैरे काय असते? इथेच बनवताय का? राईस बनवताना आपण सकाळी 4 वाजता येतोय. इथं डाळ शिजायला 3 तास लागतात. राईस पण 40 किलो असल्यामुळे सकाळी लवकर येऊन भाजी, भोपळा, सांबर मध्ये डाळे, सर्व प्रकारचे मसाले, लवंग, दालचिनी, भगवतीचा वापर सगळं करतोय. मसाले वगैरे सगळे मसाले घालतोय. धनपूड, जिरपूड, हळद असते, नंतर ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट पण असते, तमालपत्री, सर्व प्रकारचे मसाले घालतो. सुरुवात कशी काय केली? कुठून सुचलं तुम्हाला? म्हणजे सुरुवातीला म्हणजे सर्व ठिकाणी सांगली स्टँडवर म्हणा, महानगरला असं बघतच हळूहळू 5 किलो चालू केला. परत वाढत आता 40 किलो पर्यंत आलाय. असा राईस आहे बघा ह्याच्यामध्ये, आणि 40 किलो होता ना? आता बऱ्यापैकी संपत आलेला. तुकडा कुठला म्हणता? राईस कुठला? सोना मसूर. म्हणजे तुकडा त्या टाइप मध्ये येते. राईसची तुम्ही क्वालिटी बघू शकताय. दिसायला तर बाहेर दिसायला लागले, आणि रिस्पॉन्स एवढा आहे म्हणजे टेस्ट सुद्धा जबरदस्त असणारच आहे. आपण ते खाऊन बघूया. सांबर करायची पद्धत कशी काय असते? सांबर कसं काय? सांबर करताना पहिला डाळ शिजायला घालायला लागते. आपण यात 2 प्रकारचे डाळ वापरतो, मसूर डाळ आणि मूग डाळ. परत डाळ शिजून झाली, त्यात भोपळा, पालक, टोमॅटो घालून परत त्याची पूर्ण गिर करायचं. परत मग ते उतरून परत तेल टाकून कांदा भाजून त्यात लवंग, दालचिनी, मिरं, परत धनपूड, जिरपूड, आलं लसूण पेस्ट घालून भगवती घालून फोडणी मारायची. त्याची प्राइस किती? प्राइस 30 रुपयाला हाफ, 40 रुपयाला फुल. 1 नंबर सुपर क्वालिटी आहे. 6 महिने झाले इथं बघितलं. एकदा फक्त जाता टेस्ट घेऊन थांबलो होतो. सवयच लागली आता, कायम येतोय. 1 दिवसाआड 2 दिवसाआड येतोय, खातोय. एकदम बेस्ट सुपर क्वालिटी आहे, मस्त वाटते. आणि 30 रुपयामध्ये हाफ, एकदम गरीबाला पोट भरल्यागत वाटते आणि एकदम सुपेरियर क्वालिटी आहे. खाऊन बघा तुम्ही, नक्कीच भेट द्या. रोज येतोय, क्वालिटी 1 नंबर आहे, नाद करायला नाही गाड्याचा. तासगाववरून आलोय, कामानिमित्त सांगलीला आलो की नेहमी इथल्या राईस प्लेटचा आस्वाद घेऊन जातोय. 1 नंबर क्वालिटी आहे. नेहमी आलं की आम्ही येऊन खाऊनच जातो नेहमी. मी पार्वती सांगलीकर, महादेवनगर साखर कारखान्याच्या जवळ हा राईस मिळतो रोज. 40 रुपये, 30-40 रुपयाला असतोय. पण जसं माझ्या सवडीनुसार मला घरात स्वयंपाक करायला कंटाळा वगैरे आला तर मी इथे येऊन खाऊन जाते. घरगुती चव चांगली आहे आणि मी पोट पण भरते. 40 रुपयामध्ये छान आहे. या एकदा टेस्ट करा, चव घ्या. यो सांगलीचा फेमस
कारखान्याच्या पुढचा फेमस जो मधल्या काळामध्ये भरपूर फेमस झाला. तर हे राईस आहे, त्याच्यामध्ये असं पालक वगैरे टाकून सांबर येते त्याच्यावरती, आणि हे सोलापुरी दालचा राईस. टेस्ट करून बघूया आपण. ओके, थोडीसा अजून खडा मसाला वगैरे जास्त पाहिजे होता, पण टेस्टला बरा आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, पोट भरतं. 30 रुपयामध्ये तुम्हाला एक गच्चूमध्ये राईसची क्वांटिटी पण भरपूर येते बघा. प्लेट आहे एवढी मोठी, आणि त्याच्यामध्ये क्वांटिटी गच्चूमध्ये येते. त्यामुळं एक प्लेट खाल्ली की 100% नाश्ता होऊन जातोय. गरिबांसाठी नाश्ता आहे म्हटलं तर काय हरकत नाही, कारण आजच्या ह्याच्यामध्ये काय असलं पाहिजे. प्रत्येकजण असं जास्त पैसे देऊन खाऊ शकत नाही, प्रत्येकाला जीव शकत नाही. त्यामुळे नाश्त्यासाठी एक नंबर ऑप्शन आहे. तुम्हाला पण जरी फेमस दालचा राईस ट्राय करायचं असलं तर सांगलीच्या कारखान्याच्या पुढं, वसंतदार कारखान्याच्या पुढं हे दालचा राईस, सोलापूर दालचा राईस एक वेळ अवश्य भेट द्या, खाऊन बघा. आपला सोलापूर दालचा राईस तुम्हाला कसा वाटतो? दालचा राईस मस्त वाटला. आता आमचं टायमिंग चुकलंय की तुम्हाला गर्दी वगैरे तेवढे दाखवायला जमले नाही, पण सांगली कारखान्याच्या पुढे आहे. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर या रोडला आल्यानंतर सोलापूर दालचा राईस 100% खाऊन बघा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू. फेसबुकला सुद्धा आपलं पेज आहे, तिथे सुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामला सुद्धा पेज, तिथे सुद्धा फॉलो करा. चला तर भेटू पुढल्या व्हिडिओ.